मराठ्यांना आरक्षण दिलं. दुसऱ्या बाजूला तुम्ही ते होणार नाही असं पण बोलताना म्हणताय आणि त्या दृष्टीनं पुढील आंदोलनाची दिशा पण ठरवत आहात बैठका. नेमकं तुम्हाला कळालंय का की 24 तारखेपर्यंत काही शक्य नाही म्हणून? नाही नाही, मला काय कळलं नाही, काय नाही. पण 24ला केव्हा बैठक घ्यावं आणि मग केव्हा तयारी करावं, त्यामुळे आम्ही 17ला गेलो. जरी बैठक घेतली, दिशा जरी ठरवली, 24 पर्यंत ते सांगू शकतात आम्हाला द्यायला लागलो तो मला आपलं ठरलेलं प्रमाण, किंवा 17 तारखेचा सांगू शकतात. त्यांना इकडे तिकडे जायला टाइम आहेच ना, आता आम्ही बघतोय ना. मग त्यांना काही इकडे येऊन सांगायला टाइम नाही 17च्या आत. आज 15 आहे, 16 2 दिवसात कुठे कुठे येऊ शकतात. ये म्हणून त्यांचं जवळच आहेत, त्यात कोण बसायचं आणि यायचं. कुठे एसटी तिकीट काढायला थोडा टाइम लागू दे त्यांना. म्हणून काय उजिक बसले गप्पा गप्पाच येते ते काता काता चर्चा करायची चालले माघारी. आणखी एक आता सध्या चर्चा आहे की 2 वेळा तुम्ही उपोषण केलं या दरम्यानच्या काळामध्ये. तर आता उपोषण नाही तर सरळ उपवास घेऊ असं एक आता मराठा समाज करणार आहे अशी चर्चा आहे. खरं काय खोटं काय ते करताना? नाही ते सांगू ना तुम्हाला 17ला सांगू सगळं आता. म्हणूनच सांगितलं सरकारला आणि पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही या 2 दिवसात जेवढे मंत्री आले होते मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं, अजितदादा पवारांच्या वतीनं आणि फडणवीस साहेबांच्या वतीनं, या मंत्र्यांनी जे आपलं लेखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुमची कुठपर्यंत तयारी आली. आम्ही कुठं म्हणतो तुम्ही देणार नाही, त्याप्रमाणे तुमची तसं देण्याबाबतची तयारी कुठपर्यंत आली 17च्या आत आम्हाला तुम्ही येऊन सांगा. आम्ही चर्चेला तयार आहे. जर तुम्ही नाही सांगितलं 17ला जर आता एकदा आम्ही डिसिजन घेतला, तुम्ही किती आले तरी आम्ही ऐकणार नाही. 17ला डिसिजन आहे. इतका टाइम कोणाला आहे? इतका टाइम कुठं कोणाला आहे? आमची 17लाच बैठक आहे. 17च्या आत म्हणतो तुम्ही आम्हाला येऊन सांगा की आपला ठरलेला विषय इथपर्यंत आलाय. कधी देणार आहेत यासाठी नका येऊ. आपला ठरलेला लेखी विषय इथपर्यंत हा विषय आलाय, म्हणजे आम्ही 17 लोकांना बैठकीत सांगू. तुम्ही नाही आले तर आम्ही बनू की जे लेखी ठरलेलं आहे आपलं याच्यात तुम्ही काहीच केलेलं नाही आतापर्यंत, असं आम्ही 17च्या बैठकीत डिक्लेअर करून पुढचं आंदोलन 24 नंतर घोषित करू. धन्यवाद. हो, आतापर्यंत वाटत नव्हतं, पण जसे जसे 24 दिवस तारीख जवळ येईल तसं वाटायला लागले. कारण त्यांनी शब्द टाकणं आणि सरकारनं करणं संगच व्हायले. आणि मराठे जे शब्द टाकतील ते सरकार घेत नाही, म्हणजे सरकार त्याला भ्यायला बी लागले, त्याला त्याचे कामं करायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले. सरकार मराठ्यांच्या विरोधात काम करायला लागले. हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं. आम्ही 17ला आमचा डिसिजन घेणार आहेत. बघू, त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा खुशाल तुम्ही. आता मराठे मात्र एकतर्फी झाले सगळे. राजकारणी मराठी तेवढे राहिले एकतर्फी व्हायचे, ते बी सामान्य मराठी एकतर्फी करून दाखवते. राजकारणी मराठे सुद्धा सगळेचे सगळे एका बाजूला आले पाहिजे. ते कसे येणार नाहीत हे मराठी त्यांना विनंती करून कवाना एकत्र आणणार. बघतो आम्हा सुद्धा आता आमच्या लेकरांसाठी आता आम्ही सुद्धा खेळायचं ठरवणार. भुजबळ म्हणतात की राजकोट तयार केला, नोटीस आपटून आणल्या, तुमचं पण ऐकू येतं. पण आम्ही जे नका करू म्हणतो ते करते. असं उलट खेळ. आमचं एक काम नाही केलं. कोणचं काम केलंय? एक बी नाही केलं आम्ही, एक सुद्धा नाही. मागच्या आंदोलनात तर म्हणले ओबीसी तुम्हाला सगळ्या सवलती लागू, आता बोध नाही केल्या भाऊ. सगळे आम्हाला असं तर गोड बोलले, म्हणले तुम्हाला सवलती लागू. ऍडमिशन सुरू झाले, मराठीकडून पैसे भरून घेतले आणि मग लागू केले. आणि आज पैसे भरून घेतल्यावर लागू केले. इतका उलटा कारभार. सॉरी, सारथीच्या विद्यार्थ्यांचा विषय सोडू म्हणले ते सोडला नाही. ईडब्ल्यूचे विद्यार्थी होते ते सोडले नाही. एमपीएससी विद्यार्थी होते त्यांचे प्रश्न सोडले नाही. PSIचे प्रश्न होते ते सोडले नाही. RT1च्या विद्यार्थ्यांच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही. PhDच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या विद्यार्थ्यांचा विषय होता तो सोडला नाही. सारथीच्या मधल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी केली ती सोडली नाही. शिक्षकांची 43 केली वयोमर्यादा शिक्षणातली, आणि ओपनची 38 केली. सगळ्यांची समानता ठेवून 43च करा, हे बी केलं नाही. तुम्हाला हे 20-25 प्रश्न मांडू सांगितलेत मी, हे मांडलेले. कोपर्डीचा खटला आत्ताही निकाली निघाला नाही. 3 महिन्यात काढू म्हणले होते मला स्वतः. काढला का? त्याचा अर्ज सुद्धा विधी व न्याय विभागाकडून मंत्रालयाच्या साधा हायकोर्टामध्ये सादर सुद्धा केलेला. काय नाही देणार आहे तुम्ही आम्हाला? जे 42 बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले पूर्वीच्या, त्यांना सरकारी नोकऱ्या देऊ म्हणले होते.
आतापर्यंत एकालाही दिली नाही. यांच्यामुळे मुडदे पडले. आता जवळपास 100 ते 150 पोरांनी आत्महत्या केल्यात महाराष्ट्रात. ही सरकारच याला जबाबदारी. यांना निधी आणि सरकारी नोकरी द्यायचं होतं, तेही आणखी आतापर्यंत काहींना निधी गेलेला नाही, काहींना एकांनाही त्यातल्या सरकारी नोकरी नाही. काय करताय तुम्ही? काय दिलं आम्हाला? कोणचं दिलं सांगा? काहीही दिलं नाही. आम्हाला काहीच दिलं. काय काय बोलायचं यांना? काय विश्वास ठेवायचा यांच्यावरती? आता आम्हाला सांगितलं होतं तुमचे उपोषण मागे घ्या, 2 दिवसाच्या आत अंतर्वालीचे गुन्हे मागे घेतो, 1 महिन्याच्या आत पुरे राज्यातले घेतो. घेतले नाही. दुसरा मुद्दा, एकालाही अटक करणार नाही. आमचे अंतर्वालीतले आरोपी अटक केले, काहींना नोटिसा दिल्या. हे काय डाव चालला तुमचा? तिसरी गोष्ट, 24 डिसेंबरच्या आत जे आमचं लिखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या नोंदीच्या आधारावर आरक्षण दिलं जाईल. आतापर्यंत तुम्ही काय केलंय? सांगितलं नाही. मग इथून तिथून फसवणूकच ना. आता आम्ही फसणार नाहीत. ही शेवटची फाईट आहे, म्हणजे हा आंदोलनाचा लढा शेवटचा आहे. मराठ्यांना आरक्षण देऊनच थांबणार आहे, याच्यावर आम्ही ठाम.